नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. काय तो इम्पॉर्टंट क्वेश्चन ज्याच्यावर न्यूमरिकल एक्झाम्पल तर खूप सारे बनतात. बघूया काय ते. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन. आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. सरफेस टेन्शन सिम्बॉल टी अँड सरफेस एनर्जी, एनर्जी विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू वर्क डन. म्हणजे या दोघांमधलं रिलेशन आपल्याला शोधायचं आहे की सरफेस टेन्शन आणि एनर्जी याच्यात काय रिलेशन आहे. याचाच अर्थ फॉर्म्युला तयार करायचा आहे. फॉर्म्युला तयार करायला एकदम इझी आहे. त्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट घेतलेलं आहे. आता हे काय माहिती आहे, ही फ्रेम आहे. म्हणजे काय, अशी चौकोनी एक फ्रेम आहे, रेक्टँग्युलर शेप. त्याला असं पकडायचं, डुबकन साबणाच्या पाण्यात बुडवायचं सोप सोल्युशनमध्ये. डीप्ड इन सोप सोल्युशन. ही फ्रेम आहे, सोप सोल्युशनमध्ये बुडवायची. बुडवली की याच्यावर मस्तपैकी असा काय म्हणतात त्याला, बबल टाईप इथे लेअर तयार होईल सोप सोल्युशनची. मस्त चमकेली चमकेली 7 कलरमध्ये चमकणारी इथे लेअर तयार होईल. या पार्टमध्ये APQB लेअर तयार होईल. ओके. आता बघा, ह्या लेअरचं मी काय करणार आहे. आता ही लेअर नॉर्मल कंडिशनला, याच्यावर कुठलंही वर्क नाही आहे. ही जी पट्टी आहे, ही पट्टी PQ ही मुवेबल ठेवणार आहे. मुवेबल म्हणजे काय, ती जी तार आहे PQ ती मी अशी मागे पुढे करू शकतो. मग आता मी काय मागे पुढे करणार आहे बघा. म्हणजे एक्झाम्पलबद्दल बोलतोय. ही PQ आहे, त्याला उचलून मी थोडं पाठी नेतो. टॅव 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 इथपर्यंत आणतो. इथपर्यंत आणलं म्हणजे हे ओढून मी पाठी आणली. म्हणजे ही जी लेअर आहे, सोप सोल्युशन आहे, ते पण असं ताणणार, स्ट्रेच होणार. किती डिस्टन्समध्ये, DX डिस्टन्सने थोडंसं पाठी नेतो. आणि ही जी लेंथ आहे ही L आहे, DX डिस्टन्सने पाठी नेलं. त्यासाठी मी फोर्स लावला. ओके. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी फोर्स लावला. आता सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स डिवायडेड बाय लेंथ. हा सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे. फोर्सचा अप्लाय केलेला आहे. लेंथ बघा, इथं लेंथ नाही, इथे आपल्याला ही लेंथ किती आहे, ही लेंथ किंवा ही लेंथ आपण पाठी खेचली. मी ही लेंथ किती आहे, L आहे. पण एक गोष्ट आपण नेहमी विसरतो, हा जो सरफेस आहे ना बबलचा, त्याला किती सरफेस आहेत, एक वरच्या साईडचा आहे आणि खालच्या साईडचा. हा बघा, एक हा वरून पण सरफेस तयार होतो आणि याच्या खाली पण सरफेस तयार होतो. असे वरचा सरफेस आणि खालचा सरफेस, दोन सरफेस तयार होतात. त्याच्यामुळे ही लेंथ पण आपल्याला 2L पकडायला लागणार. त्याच्यावरून फोर्सचा फॉर्म्युला कसा तयार होईल, T2L. इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. आता आपल्याला एनर्जी ही जी मी स्ट्रेच केले, म्हणजे आपण काय केलं, वर्क डन केलं. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट किती झालं, DX. मी इथं DX लावा. छोटंसं वर्क डन केलं म्हणून मी इथं DW लावतो. ओके. DW इज इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू आत्ताच काढली, किती आहे, T2L मल्टिप्लाय बाय DX. DW इज इक्वल टू, आता बघा ह्या 2ला सोडा पाहिजे तर लेंथ इंटू DX. लेंथ मल्टिप्लाय बाय DX. हा काय आहे, रेक्टँगल आहे ना. लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ म्हणजेच काय, या रेक्टँगलचा एरिया. 2 म्हणजे जसा पुढे आहे तसा पाठी पण आहे. रेक्टँगलचा काय झाला, तो एरिया झाला. पण हा छोटा एरिया आहे म्हणून मी इथे छोटा एरियासाठी DA सिलेक्ट करतो. जसं छोट्या वर्कडनसाठी DA बनवू, छोट्या एरियासाठी DA. हा झाला आपला वर्क डनचा फॉर्म्युला. दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड वर्क डन. या फॉर्म्युल्यावरती n नंबर ऑफ न्यूमरिकल्स तयार होतात. न्यूमरिकल्स त्यातले 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. समजलं, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी याच्यामधलं हे रिलेशन होतं. 3 स्टेपमध्ये फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. चला एक कडाक न्यूमरिकल बघू. कडाक न्यूमरिकल. आता काय, फुगवायचा आहे. हाऊ मच वर्क इज डन मीन्स आपल्याला W फाइंड आउट करायचे आहे. W वर्क इज डन टू फॉर्म सोप बबल. एक सोप बबल, असा सोप बबल फुगवायचा आहे. आणि सोप बबल केवढा फुगवायचा आहे की ज्याचा रेडियस 2 सेंटीमीटर पाहिजे. रेडियस शुड बी 2 सेंटीमीटर फ्रॉम अ सोप सोल्युशन याचा सरफेस टेन्शन दिलेला आहे 0.07 न्यूटन पर मीटर. पहिला गिवन डाटा लिहा. वर्कडन फाइंड आउट करायचा आहे. वर्कडनचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, T चेंज इन एरिया, W इज इक्वल टू टाडा सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय DA. म्हणजे काय, चेंज इन सरफेस टेन्शन, चेंज इन एरिया, दॅट इज A2 - A1.
ह्या दोघातला डिफरन्स हा DA म्हणून लिहिलेला आहे, मेन्शन केलेला आहे. कुठे DA असेल तर त्याचा अर्थ काय, फायनल आणि इनिशियल याच्यातला एरिया मायनस करा. पहिलं काम आहे, जी व्हॅल्यू दिलेली आहे ती SI युनिटमध्ये कन्वर्ट करा, SI MKS मध्ये कन्वर्ट करा. हे तर न्यूटन मीटरमध्ये आहे, हे सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करताना जो नंबर दिलेला आहे त्याला फक्त 10⁻² ने मल्टिप्लाय करा, तो ॲटोमॅटिक मीटरमध्ये कन्वर्ट होईल. कशाने मल्टिप्लाय करा, फक्त 10⁻². मग 2 सेंटीमीटर आहे, त्याचं मीटरमध्ये करताना त्याला फक्त 10⁻² ने मल्टिप्लाय केलं, झाला मीटरमध्ये. 4 असेल 4 × 10⁻². 5 असेल 5 × 10⁻². शॉर्टकट आहे. चला सॉल्व करायला घेऊया. आता बघा, सुरुवातीला मी बबल बनवणार, बबल एक्झिस्टच नसणार, नंतर जाऊन त्याला फुगवणार. म्हणजे सुरुवातीला इनिशियल त्याचा एरिया हा 0 असणार, देअरफॉर A1ची व्हॅल्यू 0 होणार. आणि बबल हा स्पेरिकल फॉर्म असतो, त्याला सुद्धा 2 एरिया असतात, एक बाहेरून आणि एक आतून, त्याच्यामुळे 2 घ्यावा लागणार इथे. ओके, याचा शेप आहे स्पेरिकल आणि स्पेरिकल वस्तूचा सरफेस एरिया 4πr² असतो. म्हणून 2 × T A2 म्हणजे फायनल जो बनवायचा आहे बबल, तो किती रेडियसचा, 2 सेंटीमीटर पाहिजे. त्याचा एरिया किती असतो, 4πr². सरफेस एरिया, त्याच्या वरचा सरफेस एरिया, हा सर्कल नाही आहे, हा बबल आहे. 3D इमॅजिनेशन करा. मायनस A1 किती आला, 0. ओके, व्हॅल्यू पुट करा. 2 × T ची व्हॅल्यू आहे 0.07 मल्टिप्लाय बाय -0 गेलं निघून. 4 × π म्हणजे 3.14 इंटू रेडियसचा स्क्वेअर. रेडियस किती आहे, 2 × 10⁻² चा स्क्वेअर करा. मी बाकीचं मल्टिप्लाय करून घेतो. 4 × 2 = 8. 8 × 0.07 मल्टिप्लाय बाय 3.14 मल्टिप्लाय बाय याचा स्क्वेअर करतो. 2 चा स्क्वेअर 4, 10⁻² आणि +2 याच्या दोघांचा मल्टिप्लाय केलं. 2 × 2 = 4, 10⁻4. सगळे पॉईंट रिमूव्ह करतो मी, सगळे पॉईंट. याचा 8 केला मल्टिप्लाय बाय 0.07 कसं लिहिणार, 7 × 10⁻² लिहिणार, मल्टिप्लाय बाय 3.14 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻4 -2 आणि -4 किती होणार, 10⁻6. आता हे मल्टिप्लाय करतो. 8 7 = 56 मल्टिप्लाय बाय 3.14 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 10⁻2 -2 -4 -6. तर हे मल्टिप्लाय करणार. 56 4 = 56 4 = 6 4 = 24, 5 4 = 20 आणि 224 आणि 3.14 आहे. याला मल्टिप्लाय बाय 3.14 ने करतो. ओके, 4 4 = 16, 1 4 2 8 आणि 1 9, 4 2 8, 0 घेतला, 2 2 4, 4 2 2, तर 3 ने मल्टिप्लाय करतो. जागा नाही आहे, माफ करा. 4 3 12, अच्छाला 1, 3 2 6 आणि 1 7, 3 2 6 आणि 1, ओ 2 0 राहिले. 4 3 12, अच्छाला 1, 3 2 6 आणि 1 7, 3 2 6. ओके, याची ॲडिशन मी इथं खाली लिहितो. 6 0 0 0 6, 9 आणि 4 13, अच्छाला 1, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, कॅरी 1, 7 8 9 आणि 1 10, 1 6 आणि 1 7, 10⁻⁻⁶. आता मी पॉईंट शिफ्ट करतो बघा. आय एम गोइंग टू शिफ्ट पॉईंट फ्रॉम हिअर टू हिअर. इथून इथे शिफ्ट करतो. किती घरं, 1 2 3 4 5, 0.703 झालं, 336. किती घरं शिफ्ट केली, 1 2 3 4 5, 5 घरं शिफ्ट केली म्हणून इथं 5 द्या, 10⁻5. आणि हा 10⁻6 ऑलरेडी पहिला होता, तो इथं कॉपी केला. हा पॉईंट शिफ्ट केला म्हणून त्याच्याऐवजी ही ॲडजस्टमेंट केली. 0.336 इंटू 10⁻5 -6, 5 -6 -1 हे आहे वर्क डन, म्हणून याचं युनिट येणार जूल. समजलं. अशा प्रकारचे खूप सारे प्रॉब्लेम येतात एक्झामला, ते तुम्ही सॉल्व करा. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. तोपर्यंत